नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात महाफास्ट 50 बातम्या. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे त्याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे. पत्रात जयंत पाटलांसह इतरांचीही नावं. सचिन वाझेंची माहिती. स्वार्थासाठी सर्व राजकीय खेळी सुरू, याचे सूत्रधार फडणवीस. सर्व घटना फिरून फडणवीसांकडेच कशा येतात? वाझेंच्या आरोपानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. सचिन वाझेच्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. अनिल देशमुख आणि कोणत्या मंत्र्यांचा यात समावेश आहे याचा देखील तपास झाला पाहिजे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांची वाझेच्या आरोपानंतर प्रतिक्रिया. सचिन वाझेला जाणून बुजून स्टेटमेंट द्यायला लावलं का, हा संशोधनाचा विषय. अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझे बोलतोय, त्यामुळे टायमिंग महत्वाचं आहे. सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेंगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघावर बाळा भेंगडेंचा दावा. राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतील. पुण्यातील पूरग्रस्तांना मदत मिळावी याकरता राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन देणार. पुण्यात आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार. अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटात प्रवेश करणार. प्रवीण मानेंचा पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. भाजपच्या नागपूर शहर कार्यकारिणीची आज महत्वाची बैठक. देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. उपमुख्यमंत्री फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा आज अमरावती दौरा. अमरावती जिल्हा ग्रामीणच्या महाधिवेशनाला उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन ऍक्शन मोडवर. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांचा आढावा घेणार. विधानसभेसाठी मास्टर प्लॅन ठरवण्यात येणार. कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावर आज सतेज पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन. मार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आंदोलन करणार. राज ठाकरेंचा उद्या सोलापूर दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसांचा साठा. विक्रांत सहारेच्या घरी पोलीस पथकाची संयुक्त कारवाई. इंदिरानगरमधील घरात 40 काडतुसं सापडल्याची पोलिसांची माहिती. गोंदियात प्रफुल्ल पटेलांकडून कार्यकर्ता मेळावे घेण्यास सुरुवात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल जिल्ह्यात सक्रिय. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदेंनी राजेंद्र पवारांची भेट घेतली. मागील आठवड्यातच रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंमध्ये ही भेट झाली. कोकणासाठी सोडण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण बंद. यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात. तिकीट वेटिंग असलेल्या प्रवाशांना मेल एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी. प्रवासी सेवा संघाची मागणी. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर तर हार्बर वडाळा रोड ते मानखुर्द असा ब्लॉक असणार. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान यूजीसी नेट परीक्षेची फेरपरीक्षा होणार. एनटीएकडून वेळापत्रक जाहीर. पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार. ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांबाबत खासदार नरेश मस्केंची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा. प्रवाशांच्या विविध समस्या, नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची मागणी. मुंबईत काही भागात आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार. हवामान खात्याचा अंदाज. टिटवाळ्यातील 3 साई भक्तांचा शिर्डीला जाताना अपघाती मृत्यू. आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत. मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतली. कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग पकडल्याप्रकरणी राष्ट्र कल्याण पक्ष आक्रमक. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. राष्ट्र कल्याण पक्षाचं ठिय्या आंदोलन. कल्याणमध्ये लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवत ठाकरे गटाचे बॅनर. कल्याणमधील लाडके नागरिक त्रस्त. ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख.
मुंबईत IPS विश्वास नांगरे पाटलांचं नाव वापरून सायबर गुन्हेगाराकडून वृद्ध महिलेची फसवणूक, खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत 23 लाखांना गंडा, सायबर पोलिसात गुन्हा दाखल. मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत. तांत्रिक अडचणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कसाऱ्याहून CSMTला जाणाऱ्या लोकल 5 ते 10 मिनिटे उशिरा. प्रवाशांची कल्याण स्थानकावर मोठी गर्दी. मुंबईतील नागरिकांना पुरवलं जाणारं पाणी निर्जंतुकीकरण केलेलंच. मुंबई महापालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण. काही सामाजिक संघटनांनी पाण्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 5% वाढ. धरणाची पाणी पातळी 9.3%. पुण्याच्या खडकवासला धरणातून 21,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मुळा मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणात 90% पाणीसाठा. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. धरण आता जवळपास 100% भरण्याच्या मार्गावर. नाशिकचं गंगापूर धरण 66% भरलं. गंगापूर पाठोपाठ दारणा धरणात 85% पाणीसाठा. गंगापूर धरण 78% भरल्यानंतर मराठवाड्यासाठी पाणी सोडणार. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 2 इंचानं घटली. नदीची पाणी पातळी सध्या 39 फूट 10 इंचावर. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. पुण्यातल्या नॉलेज सिटी आणि बावधनमध्ये अतिउच्च दाब उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजुरी. 1,60,000 वीजग्राहकांना लाभ होणार. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांना पकडलं. बांगलादेशी घुसखोरांकडून जन्माचा दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्डही जप्त करण्यात आलं. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी इचलकरंजीमध्ये आंदोलन. महाराष्ट्र कामगार सेनेकडून निदर्शनं करण्यात आली. जळगावच्या क्रीडा संकुलातील असुविधांसह विविध समस्यांबाबत मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. बुलढाण्याच्या खामगावमध्ये MIMचं अनोखं आंदोलन. खड्ड्यात बेशरमचं झाड लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध. शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी. भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे. पाऊस झाल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल. वाहन चालकांचे हाल. परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं सोयाबीन आणि कापूस पिकं बहरली. सोयाबीन कापूस पिकांवर शेतकऱ्यांकडून फवारणी. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी सरसावले. परभणीत मुस्लिम समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण. गेल्या 3 दिवसांपासून साखळी उपोषण सुरूच.